नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात एलएस मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. पालकमंत्री सुनेत्रा पवार पहिल्यांदाच बीड दौऱ्यावर. महाराष्ट्र दिनी बीडमध्ये सुनेत्रा पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण. जिल्ह्यासाठी काय नवीन घोषणा करणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष. सुप्रियाताईंनी पवार विरुद्ध पवार लढू देणार नाही हे केलेलं वक्तव्य अतिशय चांगलं. आमची सगळ्यांची तीच इच्छा. राजकारण वेगळं, कुटुंब म्हणून आम्ही एकत्र असल्यास सुनेत्रा पवारांचं वक्तव्य. अमरावतीत बच्चू कडू समर्थकांचा मोठा जल्लोष. फटाक्याची आतिषबाजी, पेढे मिठाईचं वाटप करत आनंद साजरा. बच्चू कडू, शिवसेना आणि एकनाथ शिंदेच्या नावाचा गजर. विधान परिषद निवडणूक जागेबाबत काँग्रेसचा सुरुवातीला दावा. आधी दावा करायचा, नंतर माघार घ्यायची ही काँग्रेसची सवयच. अशोक चव्हाण यांचा काँग्रेसला खोचक टोला. कणकवलीत भाजपा महिलांचा आक्रोश. नितेश राणे यांचा काँग्रेसवर घणाघाती प्रहार. काँग्रेसच्या विरोधात नितेश राणे मैदानात. वाशिममध्ये वाईन बारचं छत कोसळलं. घटना सीसीटीव्ही मध्ये कैद. अचानक पीओपी छत कोसळल्यानं मोठी खळबळ. इंदापूर बस स्थानकात हाय व्होल्टेज ड्रामा. मंत्र्यासमोरच महिला कंडक्टरनं साहेबांचा पाडा वाचला. अधिकाऱ्यांची धाबेदन आणले. भर चौकात मंत्र्यांनी तक्रार वाचली. अनधिकाऱ्यांचा चेहरा पाहण्यासारखा झाला. नंदुरबारमध्ये मुले पळवणारा समजून बेघर व्यक्तीला मारहाण. 5 ते 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. अफवांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. बीडच्या माजलगावमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार. बेकर्स लॉन्च कॅफेवर मोठी कारवाई. कॅफेला सील. 16 वर्षीय विद्यार्थिनीला प्रॅक्टिकल बुक देण्याचा आमिष दाखवून अत्याचार. पुण्यात पोलिसांची मोठी कारवाई. प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त. आरोपीला बेड्या. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा एलएस मराठी.